वारावाली झाली. झालं का रोल रे? हो हो. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय नेमका काय होता आणि आता याबाबतची मुख्यमंत्र्यांनी कोणते आदेश निर्गमित केले? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही बँक जयंत पाटलांनी राजकारणाचा अड्डा केलेली आहे. या बँकेमध्ये मनमानी कारभार सुरू आहे आणि त्याची 88ची चौकशी पण सुरू आहे. मागच्या 4-5 दिवसापूर्वी म्हणजे 24 तारखेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्यांना एक नोटीस पण काढलेली आहे की चुकीच्या पद्धतीनं तुमचा कार्यभार सुरू आहे. निवडणूक बँकेची लागलेली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व निवडणुकीच्या ठराव घेण्यात यावेत अशा पद्धतीचं बँकेनं पत्र काढलेलं आहे. एखादी निवडणूक लागल्याच्या नंतर धोरणात्मक मोठे कुठलेही निर्णय बँकेला 1 वर्ष अगोदर घेता येत नाहीत. निवडणूक जर 4 महिन्यावरती आलेली आहे तरी सुद्धा नोकर भरतीचा घाट हा बँकेनं घातलेला होता आणि लोकांच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे गोळा करत होते. ही बाब माननीय सदाभाऊ खोत आणि मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी तात्काळ याबद्दलचे आदेश दिले होते. आज राज्य सरकारनं माननीय देवाभाऊंच्या आदेशाने सांगली जिल्हा बँकेची जी नोकर भरती सुरू आहे लिपिक पदाची 444 पदांची, या भरतीला निवडणूक होईपर्यंत स्थगिती दिलेली आहे. त्यामुळं आम्ही वारंवार आमच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थी उमेदवारांना किंवा राज्यातून 70% जिल्ह्यातून आणि बाहेरच्या जिल्ह्यातून 30% अशी नोकर भरती होणार होती. त्यांना आम्ही विनंती करत होतो की तुम्ही अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आता आज राज्य सरकारनं स्थगिती दिलेली आहे. मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो आणि सहकार मंत्री महोदय त्यांच्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो. त्यांना भ्रष्टाचार जयंतराव पाटील नेतृत्व करतायत, दुसरं काहीच विषय नाही ना. मनमानी सुरू आहे. आरबीआयनं त्यांना गोपनीय पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये संचालकांना कर्ज देऊ नका म्हणजे नियमच आहे बँकेचा की संचालकांना कर्ज द्यायचं नाही. आरबीआयनं यादी दिली त्यांना की शेकडो कोटी रुपयाचं कर्ज संचालकांना दिलंय. आता मागच्या 15-20 दिवसापूर्वी एक कर्ज दिलं. काही डायरेक्टर सह्या करायला तयार नव्हते. जयंतरावनी घरी जाऊन त्यांना सह्या करायला लावली. त्यांना फोन लावून घरी माणूस त्यांचा बँकेचा पाठवला. आता ही नोकर भरती करायची गरज काय? नियम आहे 1 वर्ष अगोदर नोकर भरतीच्या अगोदर कुठलीही नोकर भरती करता येत नाही. मग तुम्ही कशासाठी घाट घातला? बरं घाट घातला ते घातला, लोकांच्याकडून तुम्ही पैसे गोळा करताय. सगळं उघड झालेलं आहे आणि म्हणून हे जे भ्रष्टाचाराच्यासाठी नोकर भरतीचा घाट जो घातला होता जयंतराव पाटलांनी त्याला स्थगिती राज्य सरकारनं दिलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी एक टीका देवेंद्र फडणवीसांवरती केलेली आहे. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीसांचं हे शेवटचं अधिवेशन असेल आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून त्यांच्या स्थानाला जो तुरुंग लावला जातो. माननीय आदित्य ठाकरेंनी त्यांची आता काळजी करा ना. देवाभाऊची कशाला चिंता करताय? देवाभाऊ अख्ख्या राज्याचा त्यांना आशीर्वाद आहे. देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा असं घडलं 2014ला 122, 2019ला 105 आणि आता 2024ला 137 आमदार लोकांनी निवडून दिलेले आहेत. देवाभाऊंची काळजी महाराष्ट्रातली जनता करते. आदित्य साहेबांनी त्यांची काळजी करावी. अजून किती लोक फुटणार आहेत, आणखी काय काय होणार आहे ते त्यांची काळजी करा. त्यांनी देवाभाऊंची चिंता करण्याची काहीही गरज नाही. सांगली जिला बैंक जो हमारे जयंत पाटिल के सांगली के जयंत पाटिल के नेतृत्व में सत्ता स्थान में है, उनकी सत्ता जिला बैंक में है. ये जिला बैंक का उन्होंने राजकारण के लिए अड्डा बना दिया है. भ्रष्टाचार के बारे में बहुत सारे प्रकरण बाहर आ चुके हैं. उसकी 88 के अंदर अभी इंक्वायरी भी चल रही है. पिछले 24 जून को आरबीआई ने उनको एक नोटिस भेजा है. उन्होंने उनके जो डायरेक्टर है जिनको बैंक के माध्यम से कर्जा देना मना है, लेकिन उन्होंने शेकडो करोड़ रुपए का कर्जा डायरेक्टर को दे दिया है. कई डायरेक्टरों का कर्जा माफ़ किया है. कर्जा माफ़ करने से पहले आरबीआई का परमिशन लेना पड़ता है, लेकिन उन्होंने ऐसा कुछ किया नहीं.
एक 1400 के ऊपर जो निष्क्रिय अकाउंट थे उनको KYC बिना लेके एक्टिव किया है, ऐसा उनको नोटिस भी निकाला है। एक साल पहले जब निवडणूक लगती है, इलेक्शन लगता है बैंक का, उससे एक साल पहले कौन सा ही धोरणात्मक निर्णय लेने के लिए मना है RBI से, लेकिन अभी 4 महीने के बाद सांगली जिला बैंक की इलेक्शन होने वाली है और इन्होंने जो क्लर्क जो पद है इसकी नौकर भर्ती शुरू कर दी थी। ये सब बात मैं और सदाभाऊ कोत महाराष्ट्र के CM साहब देवाभाऊ के सामने ये सब लाया था और आज सरकार ने इस नौकर भर्ती के प्रक्रिया के ऊपर स्टे दिया है। जब तक जिला बैंक की निवडणूक जब तक नहीं होती तब तक स्टे किया है।